भिवंडी तालुका के मरारेपाड़ा में शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक सम्मानीय श्री राजू भाऊ चौधरी के संकल्पों से महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज के ऐतिहासिक मंदिर का निर्माण किया जा रहा है, जिसका उद्घाटन 24 मार्च 2024 को होगा। इसी उद्घाटन के संदर्भ में शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक सम्मानीय श्री राजू भाऊ चौधरी द्वारा आज दिनांक 3 दिसंबर 2023 को श्री छत्रपति शिवाजी महाराज मंदिर में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस अवसर पर शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक सम्मानीय श्री राजू भाऊ चौधरी, हरिभक्त पारायण कैलाश महाराज निचिते, शिव क्रांति प्रतिष्ठान उपाध्यक्ष श्रीकांत गायकर, इंजीनियर विशाल पाटिल, पंडित हुलवले, शैलेश मांजरेकर सहित भारी संख्या में मान्यवर व शिव क्रांति प्रतिष्ठान के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं दिनांक 24 मार्च 2024 को महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज मंदिर के उद्घाटन को लेकर पत्रकारों से वार्तालाप करते हुए क्या कहा, आइए देखें इस खबर में। 4 मार्च 2018 या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधण्याचा दृढ संकल्प झाला। सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी व शिवक्रांती प्रतिष्ठानच्या या सर्वांनी भाऊंच्या मताला दुजोरा देत आपण शिवरायांचं मंदिर बांधायचं। खरं म्हणजे लाखो करोडो लोकांच्या श्रद्धा आणि भावना छत्रपती शिवाजीराजांच्या प्रती, त्यांच्या कर्तृत्वाप्रती या गुंफलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांकडे पाहताना अनेक प्रकार जे होऊन गेले, पण त्याच्यामध्ये सिकंदर असेल, ज्युलियस सीझर असेल, अगदी औरंगजेबापर्यंत किंवा कंस या सगळ्यांपर्यंत, पण शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं जीवन हे आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या मस्तकात, सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराचं, एक भावनिक स्थान निर्माण करतं। त्यामुळे या राजाचं एक शक्तिपीठ असावं, या राजाचं एक मंदिर असावं अशी संकल्पना भाऊंच्या अंतःकरणामध्ये आली। आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवाजी राजांना अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं आपल्या भावनेपोटी, आपल्या फायद्यापोटी किंवा आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत संकल्पापोटी उचललेला आहे। पण महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी एखादं शक्तिपीठ असावं, असं काहीतरी शिवाजी महाराजांचं जीवन, कारण ते छत्रपतींचं जीवन हे सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, कौटुंबिक किंवा व्यक्तिगत सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी राजांचं मंदिर निर्माण व्हावा हा संकल्प निर्माण झाला आणि बघता बघता आज हे मंदिर पूर्ण होत आहे। 4 वर्षामध्ये हे सगळं मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे। आता त्याचं शेवटचं अंतिम टप्प्यामध्ये काम सुरू आहे। मंदिराच्या सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग, त्याचं कन्स्ट्रक्शन आदरणीय आमचे भूषण सर यांनी केलेलं आहे। विशाल पाटील सर यांनी उत्कृष्टरित्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मंदिरांची पाहणी करून, वेगवेगळ्या गणकोटांच्या बांधणीची पाहणी करून छोट्याखानी या प्रयोगाची या ठिकाणी त्यांनी योजनाबद्ध त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। त्याच्या बांधकामाची जबाबदारी आमचे आदरणीय श्रीकांत दादा गायकर यांनी उत्कृष्टरित्या लिलया ते काम केलेलं आहे। आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांनी आर्थिक मदत असेल किंवा इतर सर्वतोपरी मदत असेल ती जमा करण्याचा प्रयत्न केला। असंख्य दाते या ठिकाणी पुढे आले आणि त्या मंदिरासाठी त्याने आपलं दान दिलं। कोणी जमिनीचं दान दिलं, कोणी अर्थदान दिलं, कोणी श्रमदान दिलं। अशा प्रकारे या सगळ्यांच्या माध्यमातून हा एक छत्रपतींचा शिवयज्ञ या ठिकाणी संभवत आहे। आणि त्या मंदिराची, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा लोकार्पण सोहळा आपण एक निश्चित तारीख ठरवलेली आहे की आपण 28 मार्च या ठिकाणी छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे जी शिवजयंती येते त्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राला, या विश्वाला आपण हे मंदिर खुलं करण्याचा, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा दृढ संकल्प केलेला आहे।
यामध्ये एक 3-4 दिवसाचा सोहळा असेल. त्यामध्ये मूर्तींवर होणाऱ्या सगळ्या षोडोपचार पूजा असतील, वैदिक उपचार असतील, ते केले जातील. आपली मूर्ती आपण मैसूर येथे आंतरराष्ट्रीय मूर्तिकार यांच्याकडे बनवायला दिलेली आहे. मूर्ती शिवरायांची बनवून पूर्ण झालेली आहे. ती मूर्ती शिवरायांची सिंहासनाधीश मूर्ती आहे आणि एक अखंड दगडातून ती मूर्ती बनती आहे. अगदी 80-100 फूट खालचा दगड आहे आणि त्या दगडातून जशा आता आपण मूर्त्या पाहतो, वेगवेगळ्या दिल्लीला ज्या मूर्त्या बसवल्यात, अयोध्याला ज्या मूर्त्या बसवल्यात, अशाच प्रकारच्या मूर्त्या किंवा अशाच प्रकारचा तो दगड आहे, अखंड दगड आहे, ज्यामध्ये आणि मूर्तिकार पण तेच आहे ज्यांनी आता दिल्लीला पंतप्रधानांच्या हस्ते ज्या ज्या पुतळे बसवलेले आहेत. राम बालवयातल्या अयोध्येतल्या छत्रपती शिवरायांच्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या ज्या मूर्त्या आता बनवल्या जात आहेत, प्रतिमा ज्या बनवल्या जात आहेत, त्याच मूर्तिकारांच्या हातातून बनवल्या जात आहेत. इतकं उत्कृष्ट आपलं हे नियोजन आहे. आणि त्या मूर्तीचा जो दगड आहे किंवा ती जी मूर्ती आहे, त्यामध्ये अशा मूर्ती की ज्या प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी बनवल्या जातात, तोच दगड निवडलेला आहे की जिथे त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होईल. म्हणजे जेव्हा आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा आपल्याकडे मूर्ती अभिमंत्रित केली जाते, तिच्यावर ते संस्कार केले जातात आणि त्या संस्काराने त्या मूर्तीमध्ये चैतन्य येतं. म्हणजे जर आपण छत्रपती शिवाजीराजांना आत्मस्वरूप मानलं, म्हणजे आपल्या भारतीय धर्मग्रंथांच्या नुसार आत्मा हा अमर आहे आणि तो आत्मा चैतन्याचं स्फुरण आहे, तर याचा अर्थ जरी छत्रपती शिवाजीराजांच्या देहाला 350 वर्ष जाऊन समाधीस्थ झालेले असतील, तरी छत्रपती शिवाजीराजांचा चैतन्य स्फुरण आत्मा, तो आत्मा या मूर्तीमध्ये प्रविष्ट व्हावा, यासाठी एक उत्कृष्ट वैदिक ब्राह्मण आणि पौराणिक ब्राह्मण आपण दोन्ही गोष्टी करणार आहोत. जसं शिवाजीराजांचा पौराणिक राज्याभिषेक झाला होता आणि मग काका भट्टांनी त्यांना येऊन सांगितलं की राजे, तुमचा पौराणिक राज्याभिषेक झाला तरी तुम्ही आता चक्रवर्ती किंवा सार्वभौम राजे होऊ शकत नाही, तुम्हाला वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करावा लागेल. आणि मग छत्रपती शिवाजीराजांनी वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला. तसा आपल्याला वैदिक आणि पौराणिक या दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी मूर्तीचे सोपस्कार केले जातील आणि ती मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाईल. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे जवळजवळ पंतप्रधानांपर्यंत जायचं, त्यांना आमंत्रित करायचं, त्यांनी इथं यावं. कारण हे केवळ मंदिर नाही आहे, हे भविष्याच्या काळामध्ये विविध प्रयोग घेऊन या महाराष्ट्राला चालना देणारं एक शक्तीपीठ आहे. कारण शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व हे केवळ एक राजापुरता मर्यादित नाही आहे, त्याला देवतुल्य स्थान आम्ही देत नाही. या ठिकाणी छत्रपतींचं शक्तीपीठ आपण उभं करतो असं म्हणा. ही मूर्ती आम्हाला प्रेरणादायी असेल, ही मूर्ती शिवाजी राजा अस्तित्वाची आम्हाला जाणीव करून देणार असेल. तसं पाहिलं असेल की केवळ राजा ईश्वराचं स्वरूप होऊ शकत नाही. म्हणजे जर अवतारांचा जर तुम्ही विचार केला तर पूर्ण अवतार असतात, अंश अवतार असतात, अंशांश अवतार असतात आणि आवेश अवतार असतात. म्हणजे जसं आता आपण सहजच भावनेपोटी म्हणतो, शिवाजी महाराज म्हटलं की कोणीतरी भवानीचं स्फुरण येतं. म्हणजे एखादी म्हणजे 10व्या वर्षी 40 वर्षाच्या आतला काळ आणि त्यांनी तोरणागडापासून म्हणजे 15 वर्षाच्या नंतरचा मधला काळ, तर छत्रपतींच्या जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की ज्या घटना केवळ विभूतींच्या माध्यमातून घडू शकतात. कारण हे अशक्य आहे. पन्हाळाचा वेढा असेल, आग्र्याच्या मगरमिठीतून शिवाजी राजांचं जाणं असेल, या अशा घटना या आम्हाला आमच्या बुद्धीच्या पलीकडे घेऊन जातात. आणि मग शिवाजी राजा आम्हाला कुठेतरी असा वाटतो की जो अलौकिक आहे, कुठेतरी अलौकिक म्हणजे हे माणूस करू नाही शकत. सर मला तुम्ही सांगा ना, एवढं ठरलेला औरंगजेबाचा पहारा आहे, त्याच्यातून मुंगी देखील बाहेर जाऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी चेकिंग केले जातात. आता हे जे करणं आहे छत्रपती शिवाजीराजाचं, हे त्याची योजना असेल, पण याच्या पाठीमागे कुठेतरी शिवाजी राजांना सांभाळणारा हा सह्याद्री असेल, शिवाजी राजांना सांभाळणारा. कारण तुम्ही पहा ना, साधी गोष्ट आहे, एक साधं उदाहरण जर आपण पाहिलं की पन्हाळा ते विशाळगडाच्या अंतरावर निसर्गाची वाट पाहणारा शिवाजी राजा आहे, पन्हाळगडाचा आसरा घेणारा शिवाजी राजा आहे. या सह्याद्रीच्या गडकोट
किल्ल्यांचा, तासीम कड्यांचा आधार घेणारा शिवाजीराजा आहे. पावसाळा होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आणि पाण्याची वाट पाहिली शिवाजीराजे विषयावर पोहोचतात तेव्हा या सह्याद्रीला देतात, निसर्गाला देतात, धन्यता त्या वरुण राजाला देतात. मग जसं ह्या सगळ्या गोष्टीने शिवाजीराजाने त्यांना धन्यता दिली, तसंच आम्हाला तरी असं कुठं वाटतं की छत्रपतींचं कार्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. शिवरायांच्या सगळ्या गोष्टी आजच्या आधुनिक पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या प्राणप्रतिष्ठाचा सोहळा दैदिप्यमान झाला पाहिजे की जो सोहळा या विश्वानं पाहावा. तुमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून भारत तर पाहणार आहेच, पण विश्वही तुमच्या बातम्यांच्या माध्यमातून जगापर्यंत हा सोहळा जाणार आहे आणि म्हणून त्या सोहळ्याचा 4 दिवसाचा जो उपक्रम आहे तो उपक्रम विशिष्ट पद्धतीने असेल. येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्थित व्यवस्था असेल. त्यामध्ये आम्ही मगाशी तुम्हाला मी म्हटलं की इतिहासकार इथे बोलवले जातील. आमचा त्यांचा संपर्क आता सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी शिवाजी राजांवर लिखाण लिहिलेलं आहे ते सगळे त्यांच्यापर्यंत आम्ही व्यक्तिशः पोहोचणार आहोत. त्यांना व्यक्तिशः आम्ही आमंत्रण देणार आहोत की ते इथपर्यंत येतील. आताही आम्ही काही इतिहासकारांना बोलून या मंदिरामध्ये काही कमी आहे का, काही एखाद्या लिखाणामध्ये काही त्रुटी आहेत का, ते त्यांच्याकडून आम्ही बोलवून घेतो. वेगवेगळ्या शिवाजी राजांवर बोलणारे वेगवेगळे वक्ते आहेत आज महाराष्ट्रामध्ये. त्या वक्त्यांना आम्ही इथे बोलवतो, त्यांना आम्ही आमंत्रण करतो, त्यांच्यापर्यंत हा प्रयोग पोहोचवतो. तेही या ठिकाणी येतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी राजांचे आणि मावळ्यांचे जेवढे वंशज आहेत, शक्य असेल तेवढ्या वंशजांना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. जसं छत्रपतींच्या शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या अनेक नद्यांचं जल त्या ठिकाणी एकत्र केलं होतं, तीर्थ एकत्र केलं होतं. आमचाही प्रयत्न असेल की सगळ्या किल्ल्यांवरची माती छत्रपतींच्या प्राणप्रतिष्ठेला शिवाजीराजे ज्या ठिकाणी बसतील तेव्हा सगळ्या किल्ल्यांवरची माती इथपर्यंत पोहोचेल आणि पाणी पोहोचेल. प्रत्येक किल्ल्यातलं पाणी हे तीर्थ असेल आणि आजूबाजूच्या ज्या सगळ्या नद्या आहेत, जेवढे शक्य असेल महाराष्ट्रातल्या सर्व गंगांचं तीर्थ असेल. मग काशीचं तीर्थ असेल, आळंदीची इंद्रायणी असेल, पंढरीची चंद्रभागा असेल, त्यांचं पाणी त्यांचं तीर्थ आम्ही एकत्र करतोय. त्याला पाणी म्हणणंच खरं म्हणजे चूक असेल. ते तीर्थ आम्ही एकत्र करणार आहोत. त्याचा अभिषेक छत्रपती शिवाजी राजांच्या या मूर्तीला होणार आहे. वेगवेगळे मावळे आहेत, त्यांची जी गावं आहेत, म्हणजे मग तानाजी मालुसरेचं गाव असेल, नंतर बाजीप्रभू देशपांडेंचं गाव असेल, छोट्यातला छोटा मावळा म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता जितके शक्य आहे तितक्या मावळ्यांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा, त्यांच्या गावापर्यंत, त्यांच्या वंशजांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तिथली जितकी छत्रपतींच्या कर्तृत्वाला समर्पित असलेल्या गोष्टी असतील तिथली एक पवित्र गोष्ट आम्ही या ठिकाणी आणणार. आपल्याला मंदिराची रचना माहीतच आहे. त्या रचनेनुसार तिथे गोष्ट बसेल आणि त्या सगळ्यांना आमंत्रित करून राजकीय क्षेत्रातील मग सन्माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांची टीम असेल, त्याच्यानंतर इथल्या अगदी मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक आमदार असतील, जास्तीत जास्त मंत्र्यांपर्यंत, मंत्री महोदयांपर्यंत, जास्तीत जास्त सन्माननीय खासदारांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनाही आमंत्रित करू. राजकीय नंतर जे शंकराचार्य आहेत आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या मठाचे, त्या शंकराचार्यांना देखील आम्ही आमंत्रित करणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी इथे एक वेगळ्या प्रकारची स्पंदने निर्माण होतील आणि भारताच्या चारही कोपऱ्यांपर्यंत हे मंदिर पोहोचेल, आपली तळमळ पोहोचेल, छत्रपतींचं कार्य पोहोचेल. आणि आचार्यांना, शंकराचार्यांना आम्ही आमंत्रित करू. महाराष्ट्रातील जेवढी तीर्थ आहेत किंवा तीर्थक्षेत्र आहेत, म्हणजे आळंदी असेल, पंढरपूर असेल, देहू असेल किंवा इकडे अगदी 12 ज्योतिर्लिंग असतील, इथपर्यंत आम्ही आमंत्रण करण्याचा प्रयत्न करू. तिथपर्यंत आम्ही तिथली चैतन्य इथपर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. पाहुण्यांची व्यवस्था, भिवंडी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू व बहिणी उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या असा आपल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर पत्रकार परिषद आयोजित केली आहे. सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की गेल्या 5 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं काम अविरतपणे चालू आहे. त्यामध्ये आपला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहभाग आहे. आपल्याला नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. या मंदिराचं भूमिपूजन ज्यावेळेस झालं त्यावेळेस आपण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आपल्या माध्यमातून ती बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली होती.
बऱ्याचशा लोकांमध्ये काही लोक बोलतात की आम्हाला माहित नाही, परंतु बऱ्याचशा लोकांना माहितीच आहे. ज्यावेळेस पत्रकार बंधू आपल्या तन मन धनाने ह्यासाठी कार्य झोकून देतात, त्यावेळेस सर्व बातम्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरतात. आपल्या सर्वांचं सहकार्य यापुढेही राहील. येत्या 28 मार्च 2024 रोजी त्या मंदिराचं लोकार्पण सोहळा न भूतो न भविष्य असा हा होणार आहे. यासाठी माझी विनंती आहे आपल्या सर्व पत्रकार बंधूंना की आपण ही बातमी जी आहे ती ह्या 2 दिवसापुरती लावून न धरता दर 15 दिवसांनी त्या 4 महिन्यापर्यंत आपण प्रत्येकाने लावून धरायचे आणि ह्या मंदिराचं काम पूर्ण भारतभर पूर्ण जगभर हे पसरलं पाहिजे. आणि हा जो कार्य जो आहे हा जो लोकार्पण सोहळा होणार आहे तो संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचलं कसं पाहिजे या आपल्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे की ज्यावेळेस हा सोहळा असेल त्या सोहळ्यामध्ये सर्वच क्षेत्रांमधले जे मान्यवर आहेत उपस्थित राहणार आहेत. तर आपल्या माध्यमातून आपले सुद्धा बऱ्याचशा काही जे मान्यवर असतात त्यांच्याशी आपलं चांगलं संबंध असतात. तर त्या सर्वांना आपण सुद्धा इथे बोलवण्यासाठी आपली सुद्धा मदत लागणार आहे. तर हा कार्यक्रम जो आहे त्यावेळेस आपण सुद्धा याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून इथे सहभागी व्हायचा आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. यासाठी माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे. आज आपण इथे खूप वेळ काढून इथे आलात. गार्डनची किंवा लँडस्केप जे करतो आपण त्या लेवलपासून 7 फूट उंचीवर त्याची प्लिंथ लेवल आहे मंदिराची. 14 फुटाचा स्लॅब आहे आणि त्यानंतर 42 फुटाचा मुख्य कळस आहे. सभोवती 3 कळस जे आहेत ते 7 ते 8 फुटाच्या दरम्यानले आहेत आणि 25 फुटाच्या दरम्यान हा सभा मंडपाच्या वरचा कळस आहे तो जे आहेत. मंदिराच्या तटबंदीमध्ये साधारण पडले ती कोरून ठेवायच्या आहेत आणि मला वाटतं की अशक्य असं काहीच नाहीये. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा आणि तो दिस म्हणजेच 28 मार्च. मला वाटतं आपण सगळ्यांनी सज्ज राहूया. मी तत्पूर्वी आदरणीय संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी आपल्याला विनंती करेन की या पत्रकारांना आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या शिवमावळ्यांना आपण संबोधित करायचं. जोश आपल्याला येत्या 3-4 महिन्यापर्यंत कायम ठेवायचा आहे. नक्कीच आज मला सांगायला अभिमान वाटेल 15-20 दिवसांपूर्वी शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी आणि एकंदरीतच विश्वस्त कमिटीने ठरवलं की 28 मार्च आपल्याला कागदावर जरी उशिरा वाटत असली तरी तिचं पूर्वनियोजन करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ घटक म्हणजे पत्रकार बंधू, मग प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्वांना या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आमच्या या प्रतिष्ठानचे सदस्य सुद्धा आहेत रवीजी वर्मा यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बोलावलंय. आम्ही सगळ्या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आम्ही आपलं स्वागत करत आहोत. खरं तर आज अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत पण सगळी मंडळी, अगदी मोठ्या मोठ्या चॅनल्सची मंडळी आहेत, ती सगळी मंडळी या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित झालेली आहेत. या सर्वांचं यथोचित स्वागत सत्कार करणं हे शिवक्रांती प्रतिष्ठानचं आद्य कर्तव्य आहे. मी कोणत्याही पद्धतीचं वेळ न दवडता थोड्याच वेळात स्वागत सत्कारानंतर आपण कार्यक्रमाची रूपरेषा समजावणार आहोत. खरं तर भोईर साहेब अगोदरच नियोजन केलंय त्यामुळे आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. नक्कीच TV9 चे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ पत्रकार आदरणीय संजयजी भोईर, मी आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर कैलास महाराज निचिते आणि डॉक्टर राजूभाऊ चौधरी आपल्याला विनंती करेन की आपण TV9 चे ज्येष्ठ पत्रकार संजयजी भोईर यांना सन्मानित करायचं आहे. की भगवा जेव्हा खांद्यावर असतो तो माणूस सर्वत्र दरवळत असतो. जर जोरदार टाळ्या वाजून त्यांना आपण सन्मानित करूया. परिवार खरं तर जिल्हाच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. धन्यवाद अनिलजी. लोकमत नक्कीच सगळ्या पत्रकारांचा अनेक ठिकाणी सत्कार होत असेल पण शिवमंदिर गाढा अभ्यास. खूप खूप धन्यवाद राजेशजी दळवी. त्यानंतर लोकशाहीची महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शॉल देऊन सन्मानित करतो. जरा टाळ्या वाजवायच्या.
त्यानंतर नाही की जिथे संध्याताईंचं नाव नाही तो टाळ्या वाजवायच्या आहेत. खरंच ही माणसं मित्रांनो कधीच पडद्यावर आपल्याला दिसणार नाही, पण पडद्यामागे होणाऱ्या, पडद्यासमोर होणाऱ्या गोष्टी अगदी जनमानसापर्यंत आपण सन्मान करूया. ताईंचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे, खूप छान. त्यानंतर संध्याताईंच्या जोडीला नेहमी एक लाडकं नाव असतं. टाळ्यांवर जीएसटी नाही आहे, तर जोरदार टाळ्या. त्यानंतर या ठिकाणी जय महाराष्ट्र चे लाडके पत्रची गजरे. त्यानंतर या ठिकाणी G24 तासचे लाडके पत्रकार आणणारं नाव म्हणजेच मोहनीशजी गायकवाड. खूप खूप धन्यवाद. तर जाती पत्रकार टीम जोरदार टाळ्या. रवीजी वर्मा. खरं म्हणजे 2018मध्ये ह्या मंदिराचं काम आम्ही चालू केलं होतं. त्यावेळेस पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि त्याच वेळेस आम्ही ह्या मंदिराचं काम चालू केलं. आज बघता बघता 5 वर्ष झाले. या 5 वर्षामध्ये मंदिर पूर्ण उभं राहिलेलं आहे. येत्या मार्च 2024मध्ये आम्ही मंदिराचं उद्घाटन सोहळा व लोकार्पण सोहळा करण्याचं योजलं आहे. तरी येत्या काही दिवसामध्ये जे उर्वरित काम राहिलेलं आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि ह्या सोहळा जो अंतिम उद्घाटन सोहळा आहे तो अतिशय भव्य प्रमाणात करण्याचा आम्ही विचार मनात केलेले आहेत. मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. आता आपण बघितलं असेल तर इथे फक्त लँडस्केपिंग व इतर काही रंगरोटीचे काम चालू बाकी आहेत. ते काम येत्या काही दिवसामध्ये आम्ही या महिन्याच्या एंडपर्यंत किंवा जानेवारी एंडपर्यंत ते करण्याचं ठरवलेलं आहे आणि माझ्या मते ते काम पूर्ण होईल. कारण सर्वच जे ठेकेदार आहेत, जे कामगार आहेत, ह्या जे त्यांनी आम्हाला काही शब्द दिलेत का ह्या डिसेंबर एंडिंगपर्यंत आम्ही हे काम पूर्ण करू. तर आम्ही ह्या मार्चचा जो भूमिपूजन आपला उद्घाटन सोहळा जो ठरवला आहे त्याच्या अगोदर सर्व काम पूर्ण होतील. महाराष्ट्रातील जनतेला काय आव्हान? महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करेल की हा जो उद्घाटन सोहळा असेल त्या सोहळ्यासाठी आपण तन धनाने इथे उपस्थित राहायचं आहे आणि अतिशय असा हा चांगला आम्ही हाती घेतलं शिवकार्य आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं आम्ही बघितले खूप चांगल्या प्रकारे इथे काही समाज उपयोगी कार्य करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी यात महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सहकार्य करावे आणि ह्या कार्याला पुढे घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य आणि दिव्य मंदिर भिवंडी मराठापाडा या ठिकाणी उभं राहत आहे. या मंदिराचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे.
या मंदिरामध्ये ऐतिहासिक आणि हेमाडपंथी बांधकाम पद्धतीचा वापर केलेला आहे. मंदिराची रचना अगदी किल्ल्याच्या तटबंदीसारखी आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी बनतंय. महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना एक प्रेरणास्थान व्हावं यासाठी हे छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्थान आहे, प्रेरणास्त्रोत आहे. मी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना, आध्यात्मिक सर्व वारकरी धारकरी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी या मंदिराला भेट द्यायची आहे. मार्च महिन्यामध्ये या मंदिराचा लोकार्पण सोहळा करावा असा आमचा मानस आहे, आमचा तो प्रयत्न असेल. आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण हे केवळ मंदिर नाही, तर या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचं कर्तृत्व, त्यांचं शौर्य, त्यांची जीवन प्रणाली, त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या योग्य योजना आणि पद्धती त्यांनी वापरल्या त्या आधुनिक पिढीला आदर्शदायी प्रेरणादायी ठराव्या हा आमचा प्रयत्न असेल. या ठिकाणी केवळ छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर नाही, तर इतिहास संशोधन केंद्र, तसेच गुरुकुल, शास्त्र प्रशिक्षण सेंटर, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र महाराष्ट्राच्याही बाहेर जाईल, विश्वामध्ये जाईल असा आमचा प्रयत्न असेल.